श्री ज्ञानेश्वरी अध्याय 15। आता हृदय हे आपुले, चौफळूनिया भले, वरी बैसौ पाऊले, श्री गुरूंची ऐक्य भावाची अंजुळी, सर्वेंद्रिय कुडमुळी, भरूनिया पुष्पांजुळी, अर्घ्युदेवो अनन्योदके धुवट, वासनाचे तन्निष्ठ, ते लागलेसे अबोट, चंदनाचे प्रेमाचे निभांगारे, निर्वाळूनि नूपुरे, लेऊ सुकुमारे, पदेतिये घणावली आवडी, अव्यभिचारे चोखडी, तिये घालू जोडी, आंगोळ्या आनंदा मोद बहळ, सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदळ, ठेऊवरी तेथे अहम हा धूप जाळू, नाहम तेजे बोवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर, माझी तनु आणि प्राण, या दोनी पाऊआ लेऊ श्री गुरुचरण, करू भोग मोक्ष लिंबलोण, पाया तया या श्री गुरुचरण सेवा, हो पात्रतया दैवा, जे सकळार्थ मेळावा, पाटू बांधे ब्रह्मीचे विसवणेवरी, उन्मेखला हे उजरी, जेवाचे ते इये करी, सुधा सिंधू पूर्णचंद्राचिया कोडी, वक्तृत्वा घापे कुरोडी, तैसी आणि गोडी, अक्षराते सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगाराणी वदे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची, दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे, कैवल्य ही तैसे नसजे, ऐसा बोलू देखिजे, जेणे दैवे श्रवण सुखाच्या मांडवी, विश्वभोगी माधवी, तैसी सासिन्नली बरवी, वाचावल्ली ठावो नपवता जयाचा, मनेसी मुरडली वाचा, तो देवो होय शब्दाचा चमत्कारू, जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासी जे नागवे, ते अगोचर भावे, गोठी माझी येवढे एक सौभग, वळघे वाचेचे आंग, श्री गुरुपाद पद्मपराग, लाहे जैका तरी बहुबोलू काई, आजिते आणि ठाई, माते वाचूनी नाही, ज्ञानदेवो म्हणे, जे तान्हे निमिया अपत्ये, आणि माझे गुरु एक लवते, म्हणून कृपेसी एक हाते, जाले तिये पाहा पा भरोवरी आघवी, मेघचातकांसी रिचवी, मजलागी गोसावी, तैसे केले, म्हणून रिकामे तोंड, करू गेले बडबड, की गीता ऐसे गोड, आतुडले होय अदृष्ट आपैते, तै वाळू चिरत्ने परते, उजू आयुष्य तै मारिते, लोभू करी आधणी घातलिया हरळ, होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ, श्री जगन्नाथू तया परी श्री गुरु, करीती जै अंगीकारू, तै हो मुनी ठाके संसारू, मोक्षमय आघवा, पाहा पा श्री नारायणे, तया पांडवांचे उणे, की जे चिना पुराणे विश्ववंद्ये,
तैसे श्री निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे आणिले वोजे ज्ञानाचिये परी हे असो आता प्रेम रुळतसे बोलता के गुणगौरव वर्णिता उन्मेष असे आता तेणेची पसाये तुम्हा संतांचे मी पाये वोळगेन अभिप्राये गीतेचेनी तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थु मुक्ती जैसा शतमख संपत्ती स्वर्गीचिये का शत एक जन्म जो जन्मोनि ब्रह्म कर्मा करी तोची ब्रह्मा आनुनो हे नाना सूर्याचा प्रकाशू लाहे जेवी डोळसू तेवी ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तो तरी तया ज्ञाना लागी कवणा पा योग्यता आंगी हे पाहता जगी देखिला एकू जे पाताळींचे ही निधान दावील कीर अंजन परी हो आवे लोचन पायाळाचे तैसे मोक्ष देईल ज्ञान येथे कीर नाही आन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध हो आवे तरी विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेची नाही हे विचारून ठाई ठेविले देवे आता विरक्तीची कवण परी जे येऊनी मनाते वरी हेही सर्वज्ञे श्रीहरी देखिले असे जे विषे रांधिली रससोये जै जेवणारा ठाऊवी होये तैतो ताटची सांडूनी जाये जयापरी तैसी संसाराया समस्ता जाणिजे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे आता अनियत्वया कैसे तेची वृक्षाकार मिशे सांगिजत असे विश्वेशे पंचदशी उपडिले कवतिके झाड येरी मोहरा ठाके ते वेगे जैसे सुके तैसे हे नोहे याते एक परी रूपकाचिया कुसरी सारी तसे वारी संसाराची करूनि संसार वावो स्वरूपी अहंते ठावो हो आवया अध्यावो पंधरावा हा आता हेची आघवे ग्रंथगर्भीचे चांगावे उपलविजेल जीवे आकर्णिजे तरी महानंद समुद्र जो पूर्ण पूर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे अगापै पंडुकुमरा येता स्वरूपाचिया घरा करीतसे आडवारा विश्वाभासुजो तो हा जगडंबरू नोहे येथ संसारू हा जाणिजे महातरू थावला असे परी येरा रुखा सारिखा हातळी मूळे वरी शाखा तैसा नोहे म्हणो निलेखा नये चिकवणा आगी का कुऱ्हाडी होयरी गावा जरी बुडी तरी हो का भलते वढी वरीची लवाढी जे तुटलिया मूळापाशी उलंडेल का शाखांशी परी तैशी गोठी कायशी हा सोपा नभे अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक जे वाढी अधोमुख रुखायया जैसा भानू उंची नेणोके रश्मी जाळ तळी फाके संसार हे कावरुखे झाड तैसे आणि आथी नाथी तितुके रुंधले असे येणेची एके कल्पांतीचे नि उदके व्योम जैसे कारवीच्या अस्तमानी आंधारे नि कोंदे रजनी तैसा हाची गगनी मांडला असे यया फळना चुंबिता फूलना तुरंबिता जे काही पंडुसुता ते रुखुचिहा हा ऊर्ध्वमूळ आहे परी उन्मूळिला नोहे येणेची हा होये षाडवळुगा आणि ऊर्ध्वमूळ ऐसे
निगदिले कीर असे परी अधीही असोसे मूळे यया प्रबळला चौमेरी पिंपळा कावडाची आपरी जे पारंबिया माझारी डहाळिया असती तेवीची गा धनंजया संसार तरुयया अधीची आथी खांदिया हेही नाही तरी ऊर्ध्वाहीकडे शाखांचे मांदोडे दिसताती अपाडे सासिन्नले जाले गगनची पावेलिये का वारा मांडला रुखाचे नि आये नाना अवस्थात्रये उदयला असे ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू उदयला जाण रुखू ऊर्ध्वमूळू आता ऊर्ध्वया कवण येथे मूळते किम लक्षण का अधोमुखपण शाखा कैसिया अथवा द्रुमायया अधीजिया मुळिया तिया कोण कैसिया ऊर्ध्वशाखा आणि अश्वत्थुहा ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविद विलासी निर्णयो केला हे आघवेची बरवे तुझिये प्रतीती सफावे तैसेनी सांगो सोलिवे विन्यासेगा परी ऐकेगा सुभगा हा प्रसंगू असे तुझची जोगा कानची करी हो सर्वांगा हिये आथिलिया ऐसे प्रेमरसे सुरफुरे बोलिले जव यादव वीरे तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले देव निरूपिती ते थेकुले येवढे श्रोते पण फाकले जैसे आकाशाखेव पसरिले दाही दिशी श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणूनी घोटू भरो पाहे एकसरा अवघेयाचा ऐसी सोय सांडूनी खवळिली आवडी अर्जुनी देवे देखिली तेथ झालेनी सुखे केली कुरवंडीतया श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधशाख मश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। श्री भगवान म्हणाले, आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसार रूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेदही ज्याची पाने म्हटली आहेत त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे। मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगा तरुयया येणे रुखेची काजया ऊर्ध्वतागमे एहवी मध्योर्ध्व अध हे नाही जेथ भेद अद्वयासी एकवद जया ठाई जो नाई किजता नादू जो असौरभ्य मकरंदू जो आंगाथिला आनंदू सुरते विण जयाजे आर्हा परवते जयाजे पुढे मागवते दिसते नवीन दिसते अदृश्यजे उपाधीचा दुसरा घालिता वोपसरा नामरूपाचा संसारा होय जयाते ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे जे कार्य ना कारण जया दुजेना एकपण आपण या जे जाण आपणची ऐसे वस्तु जे साचे ते ऊर्ध्वगायया तरुचे तेथ आर घेणे मूळाचे ते ऐसे असे तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी का वांझेची संतती वानणे जैसी तैसी सतना असत होये जे विचाराचे नाम नसाहे ऐसे या परीची आहे अनादि म्हणती जे भवद्रुम बीजिका जे प्रपंच चित्र भूमिका विपरीत ज्ञान दीपिका साचली जे नाना तत्वांची मांदुस जे जगदभ्राचे आकाश
जे आकार जाताचे दुस घडी केले ते माया वस्तूच्या ठाई असे जैसे नाही मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होये जेव्हा आपण या आली निद करी आपण पे जेवी मुग्ध काकाजळी आणि मंद प्रभादीपी स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली चेवमुनी वेगी आलिंगिले निवीण आलिंगी सकामुकरी तैसी स्वरूपी जाली माया आणि स्वरूप नेणे धनंजया तेची रुखयया मूळ पहिले वस्तूसी आपुला जो अबोधू तो ऊर्ध्वी आठवळैजे कंदू वेदांती हाची प्रसिद्धू बीज भावो घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भावो म्हणती येर स्वप्न हन जागृती हा फळ भावो त्याचा ऐसी यया वेदांती निरूपण भाषा प्रतीती परीते असो प्रस्तुती अज्ञान मूळ ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सूचिती मुळे बळिया बांधोनी आळे माया योगाचे मग आधिली सदेहातरे उठती जिये अपारे ते चौपासी घेऊनी आगारे खोलावती ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ मग आणियांचे बेचळ अधिदावी तेथ चिद्वृत्ती पहिले महत्तत्व उमलले ते पान वाल्हे दुल्हे एक निघे मग सत्वरजतमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू तो तिवणा अधोमुखू डिरू फुटे तो बुद्धीची घेऊनी आगारी भेदाची वृद्धी करी तेथ मनाचे डाळ धरी साजेपणे ऐसा मूळाचिया गाढिका विकल्परस कोवळिका चित्तचतुष्टय डाहाळिका कोंभैजे तो मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे पाच फोक महाभूतांचे सरोख सरळे होती तैसी श्रोत्रादि तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे लुळलुळिते विचित्रे उमळती गा तेथ शब्दांकुरवरी पडी श्रोत्रावाढी देभडी होता करीत कांडी आकांक्षेची अंगत्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे पाठी रूपपत्र पालोवेली चक्षुलांबते कांडे घाली ते वेळी व्यामोहता भली पाहाळी जाय आणि रसाचे आंगवसे वाढता वेगे बहुवसे जिव्हे आरतीची असोसे निघती बेचे तैसेची कोंभैले निगंधे घ्राणाची डिरी थावू बांधे तेथ तळुघे स्वानंदे प्रलोभाचा एवं महदहं बुद्धी मने महाभूत समृद्धी ये संसाराचिया अवधी सासनिजे किंबहुना इही आठे आंगी हा अधिक फाटे परीशिंपीचिये वढे उमटे रूपे जेवी का समुद्राचे निपैसारे वरी तरंगता आसारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञानमूळ आता याचा हाची विस्तारू हाची यया पैसारू जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एकाकिया परीते असो हे ऐसे कावरे झाड उससे यया महदादि आरवसे अधोशाखा आणि अश्वत्थु ऐसे ययाते म्हणती जे जाणते तेही परिस हो येथे सांगी जैल तरीश्व म्हणजे उखा तोवरी एक सारिखा नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा जैसा न लोटता क्षणू मेघु होय नाना वर्णू का विजुनसे संपूर्णू निमेष भरी का कापतया पद्मदळा
वरीलिया बैसका नाही जळा, का चित्त जैसे व्याकुळा माणुसाचे, तैसीची ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती, म्हणूनी यया ते म्हणती अश्वत्थु हा, आणि अश्वत्थु येणे नावे, पिंपळू म्हणती स्वभावे, परी तो अभिप्राय नभे श्रीहरीचा, एरहवी पिंपळू म्हणता विखी, मिया गती देखिली असे निकी, परी ते असो काय लौकिकी, हे तुकाज म्हणूनी हा प्रस्तुतू, अलौकिकू परियेसा ग्रंथू, तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोलिजे हा, आणि कही ये कुथोरू, यया अव्ययत्वाचा डगरू, आथी परी तो भीतरू, ऐसा आहे जैसा मेघांचे नितोंडे, सिंधू एके आंगे काढे, आणि नदी येरीकडे भरितीची असती, तेथ वो हटे नाचढे, ऐसा परिपूर्णूची आवडे, परी ते फुली जवन उघडे मेघा नदींची, ऐसे या रुखाचे होणे जाणे, न तरके होते निवहिलेपणी, म्हणूनी यया ते लोकु म्हणे अव्ययूहा, एरहवी दानशीळू पुरुषू, वेचकपणेची संचकू, तैसा व्ययेची हा रुखू, अव्ययोगमे जाता वेगे बहुवसे, नवचे का भूमी रुतले असे, रथाचे चक्र दिसे जिया परी, तैसे काळातिक्रमे जे वाळे, ते भूतशाखा जेथ गळे, तेथ कोडीवरी उमाळे, उठती आणिक परी येकी केधवा गेली, शाखा कोडी केधवा जाली, हे नेणवे जेवी उमलली आषाढ अभ्रे, महाकल्पाच्या शेवटी उदेलिया उमळती सृष्टी, तैसेची आणखीचे दांग उठी सासिन्नले, संहार वाते प्रचंडे, पडती प्रळयांतीची सालडे, तव कल्पादीची जुंबाडे, पाल्हे जती रिगे मन्वंतर मनुपुढे, वंशावरी वंशाचे मांडे, जैसी इक्षुवृद्धी कांडे न कांडे, जिंके जेवी कलियुगांती कोरडी, चहूयुगांची साले सांडी, तव कृतयुगाची पेली देवडी, पडे पुढती वर्तते वर्ष जाये, ते पुढिला मुळहारी होये, जैसा दिवसू जातकी येत आहे हे चोजवेना, जैशा वारियाचा झुळका सांदा ठाऊआ नभे देखा, तैसिया उठती पडती शाखा नेणो किती, एकी देहाची डिरी तुटे, तव देहांकुरी बहुवी फुटे, ऐसे निभवतरू हा वाटे अव्ययो ऐसा, जैसे वाहते पाणी जाय वेगे, तैसेची आणिक मिळे मागे, तेवी असतची असिजे जगे, मानिजे संत कालागोनी डोळा उघडे, तव कोडीवरी घडे मोडे, नेणतया तरंगू आवडे, नित्यू ऐसा वायसा एके बुबुळे दोहीकडे, डोळा चाळिता अपाडे, दोन्ही आथी ऐसा पडे, भ्रमजेवी जगा, पै भिंगोरी निधिये पडली, ते गमे भूमी सी जैसी जडली, ऐसा वेगातिशयो भुली, हे तू होय हे बहु असो झडती, आंधारे भोवंडिता कोलती, ते दिसे जैसी आयती चक्राकार, हा संसार वृक्षु तैसा, मोडतु मांडतु सहसा, न देखो निलोकू पिसा, अव्ययो मानी, परिययाचा वेगु देखे, जो हा क्षणिक ऐसा बोळखे, जाणे कोडी वेळा निमिखे, होत जात नाही अज्ञाना वाचूनी मूळ, ययाचे असिले पण टवाळ, ऐसे झाडची सिनसाळ, देखिले जेणे, तया तेगा पंडुसुता, मी सर्वज्ञुही म्हणे जाणता, पै वाग्ब्रह्म सिद्धांता,
वंद्युतोची प्रयोग जाताचे जोडले, तया एकासीची उपेगा गेले, किंबहुना जियाले ज्ञानही त्याचेनी, असो बहु हे बोलणे, वाणी जाईल तो कवणे, जो भवरुखू जाणे उखी ऐसा। अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा, गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः, अधश्च मूलान्यनुसन्ततानि, कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके। त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या तसेच विषयभोगरूप अंकुरांच्या देव, मनुष्य आणि पशुपक्षादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत। तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासनारूप मुळेही खाली आणि वर सर्व लोकांत व्यापून राहिली आहेत। मग ययाची प्रपंच रूपा, अधोशाखिया पादपा, डाहाळिया जाती उमपा, ऊर्ध्वाही उजू आणि अधी फाकली डाळे, तिये होती मूळे, तयाही तळी पघळे वेल पालवू, ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी, तेही परिसे सुगमी बोली सांगो, तरी बद्धमूळे अज्ञाने महदादिकी सासिने, वेदांची थोरवने घेऊनिया, परी आधी तव स्वेदज, जारज उद्भिज अंडज, हे बुडवनी महाभुज उठती चारी, यया एकैकाचेनी आंगवटे, 84 लक्ष धाफुटे, ते वेळी जीवशाखी फाटे सैंधची होती, प्रसवती शाखा सरळिया, नाना सृष्टी डाहाळिया, आड फुटती माळिया जातीचिया, स्त्री पुरुष नपुंसके, हे व्यक्तिभेदांचे टके, आंदोळती आंगिके विकार भारे, जैसा वर्षा काळू गगनी, पाल्हे जे नवघनी, तैसे आकार जात अज्ञानी, वेली जाय मग शाखांचे नि आंग भारे, लवोनी गुंफिती परस्परे, गुणक्षोभाचे वारे उदयजती, तेथ तेणे अचाटे, गुणांचे नि झडझडाटे, तिही ठाई हा फाटे ऊर्ध्वमूळ, ऐसा रजाचिया झुळुका, झडाडिता आगळिका, मनुष्य जाती शाखा थोरावती, तिया ऊर्ध्वीना अधी, माझारीची कोंदा कोंदी, आडफुटती खांदी चतुर्वर्णांच्या, तेथ विधिनिषेध सपल्लव, वेदवाक्यांचे अभिनव, पालव डोलती बरव नीच नवे, अर्थुकामुपसरे अग्रवने घेती थारे, तेथ क्षणिके पदांतरे इह भोगाची, तेथ प्रवृत्तीचे निवृद्धी लोभे, खाकरे जती शुभाशुभे, नाना कर्मांचे खांबे नेणो किती, तेवीची भोग क्षीणे मागिले, पडती देहांतीची बुडसळे, तव पुढा वाढी पेले नवे या देहाची, आणि शब्दादिक सुहावे सहजरंगे हवावे, विषय पल्लव नवे नित्य होती, ऐसे रजोवाते प्रचंडे, मनुष्य शाखांचे मांदोडे, वाढती तो एथ रूढे मनुष्य लोकू, तैसा चितो रजाचा वारा, नावेक धरी वोसरा, मग वाजो लागे घोरा तमाचा तो, ते धवायाची मनुष्य शाखा, नीच वासना अधी देखा, पाल्हे जती डाहाळिका कुकर्माचिया, अप्रवृत्तीचे खणुवाळे, कोंभ निघती सरळे, घेतपान पालवडाळे प्रमादाची, बोलती निषेध नियमे, जियारुचा यजुस्सामे, तो पाला तया घुमे टके यावरी, प्रतिपादिती अभिचार, आगमते परमार, तिही पानी घेती प्रसर वासना वेली, तव तव होती थोराडे
अकर्माची तळबुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव तेथ चांडाळादि निकृष्टा दोष जातीचा थोर फाटा जाळ पडे कर्म भ्रष्टा भुलोनिया पशुपक्षी सूकर व्याघ्र वृश्चिक विखार हे आड शाखा निकर पैसु घेती परी ऐशा शाखा पांडवा सर्वांगी ही नित्यनवा निरय भोग यावा फळाचा तो आणि हिंसा विषय पुढारी कुकर्म संगे धुरधुरी जन्मवरी आगारी वाढतीची असे ऐसे होती तरुतृण लोहलोष्ट पाषाण या खांदिया तेवी जाण फळे ही हेची अर्जुना गा अवधारी मनुष्याला गोनी या परी वृद्धिस्थावरांतवरी अधोशाखांची म्हणवनी जी मनुष्य डाळे तिये जाणावी अधीची मूळे जे एथूनी मग पघळे संसार तरू एरवी ऊर्ध्वीचे पार्था मुद्दल मूळ पाहता अधीचिया मध्यस्था शाखा इया परी तामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरूढती या शाखी अधोर्ध्वाचिया आणि वेदत्रयाचिया पाना नये अन्यत्र लागो अर्जुना जे मनुष्या वाचूनि विधाना विषय नाही म्हणौनि तनु मानुषा या ऊर्ध्व मुळवनी जरी शाखा तरी कर्म वृद्धीसी देखा येची मुळे आणि तरी झाडी शाखा वाढता मुळे गाढी मूळ गाढे तव वाढी पैस आथी तैसेची या शरीरा कर्म तव देहा संसारा आणि देह तव व्यापारा ना म्हणो चिनये म्हणौनि देहे मानुषे ये मुळे होती न चुके ऐसे जगज्जनके बोलिले तेणे मग तमाचे ते दारुण स्थिरावले या वा उधाण सत्वाची सुटे सत्राण वा हुटळी तैयाची मनुष्याकारा मुळी सुवासना निघती आरा घेऊनी फुटती कोंबारा सुकृतांकुरी उकलतेनि उन्मेखे प्रज्ञा कुशलतेची तिखे दिरिया निघती निमिखे बांबळई जुनी मतीचे सोट वावे घालिती स्फूर्तीचे निथावे बुद्धिप्रकाश घे धावे विवेकावरी तेथ मेधारसे सगर्भ आस्थापत्री सबोंब सरळ निघती कोंभ सद्वृत्तीचे सदाचाराचिया सहसा टका उठती बहुवसा घुमघुमिती घोषा वेदपद्याच्या शिष्टागम विधाने विविधयाग विताने ये पानावरी पाने पालेजती ऐसा यमदमी घोसाळिया उठती तपाचिया डाहाळिया देती वैराग्य शाखा कोवळिया वेल्हाळपणे विशिष्टा व्रतांचे फोक धीराच्या अणगटी तिख जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती माजी वेदांचा पाला दाट तो करी सुविद्येचा झडझडाट जववाजे अचाट सत्वा निळुतो तेथ धर्मडाळ बाहाळी दिसती जन्मशाखा सरळी तिया आड फुटती फळी स्वर्गादिकी पुढा उपरती लागे लोहिवी धर्ममोक्षाची शाखा पालवी पाल्हाजत नित्य नवी वाढतीची असे पैरविचंद्रादि ग्रहवर पितृऋषी विद्याधर हे आड शाखा प्रकार पैसु घेती याही पासून उंचवडे गुढले फळाचे निबुडे इंद्रादिकते मांदोडे थोर शाखांचे मग तयाही उपरी डाहाळिया तपोज्ञानी उंचावलिया मरीचि कश्यपादिया उपरी शाखा एवं माळो वाळी उत्तरोत्तरू
ऊर्ध्वशाखांचा पैसारू बुडीसाना अग्री थोरू फलाढ्यपणे वरी उपरी शाखा ही पाठी येती फळभारजे किरीटी ते ब्रह्मे शांत अणगटी कोंभ निघती फळाचे निवोझेपणे ऊर्ध्वी वोवांडे दुणे जवमाघवते बैसणे मुळींची होय प्राकृता ही तरी रुखा जे फळे दाटली होय शाखा ते वोवांडली देखा बुडासिये तैसे जेथूनि हा आघवा संसार तरूचा उठावा तिये मुळी टेकती पांडवा वाढते निज्ञाने म्हणूनी ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते तेथूनि मग वरवते ब्रह्मचिकी परी हे असो ऐसे ब्रह्मादिकते आंगवसे ऊर्ध्वमूळा सरिसे न तुकतीगा आणि कही शाखा उपरता जियासनकादिक नामे विख्याता तिया फळी मूळी नाडळता भरलिया ब्रह्मी ऐसी मनुष्यापासून जाणावी ऊर्ध्वी ब्रह्मादिशेष पालवी शाखांची वाढी बरवी उंचावे पै पार्था ऊर्ध्वीची या ब्रह्मादी मनुष्यत्वची होय आदी म्हणूनी इये अधि म्हणितली मूळे एवं तुझ अलौकिकू हा अधोर्ध्व शाखू सांगितला भवरुखू ऊर्ध्वमूळू अधींची ही मुळे उपरती परिसविली सविवळे आता परिस उन्मूळे कैसे निहा न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचारकाली आढळत नाही, कारण याचा आदी नाही, अंत नाही, तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही. म्हणून या अहंता, ममता आणि वासनारूपी अतिशय घट्टमुळे असलेल्या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून परी तुझ्या हनपोटी ऐसे गमेल किरीटी जे येवढे झाड उत्पाटी ऐसे काही असे की ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्वशाखांची थोरी आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे. हा स्थावराही तळी फाकत असे अधीच्या डाळी माझी धावत असे दुजा मूळी मनुष्यरूपी ऐसा गाढा आणि अफाटू आता कोण करीयया शेवटू तरी झणी हा हळुवटू धरिसी भावो परी हा उन्मूळावया दोषे येथ सायासची कायिसे काय बाळा बागुल देशे दवडावा आहे गंधर्व दुर्ग कायी पाडावे काय शशविषाण मोडावे होआवे मग तोडावे खपुष्पकी तैसा संसारू हा वीरा रुख नाही साचोकारा मा उन्मूळणी दरारा कायिसा तरी आम्ही सांगितली जे परी मूळ डाळांची उजरी ते वांझेची घरभरी लेकुरे जैशी काय कीजती चेईलेपणी स्वप्नींची तिये बोलणी तैशी जाणते कहाणी दुगळींची ते वाचून आम्ही निरूपिले जैसे ययाचे अचळ मूळ असे तैसे आणि तैसाची जरी हा असे साचोकारा तरी कोणाचे निसंताने निपजती तया उन्मूळणे काय फुंकिलिया गगने जाईजे लगा म्हणूनी पै धनंजया आम्ही वानिले रूपते माया कासवीचे नितुपे राया वो गरिले जैसे मृगजळाची गातळी तिये दिठी दुरुनी न्याहाळी वाचून तेणे पाणीये साळी केळी लाविसी काई मूळ अज्ञान चितव लटिके
मातयाचे कार्य हे केतुके म्हणवनी संसार रुख सतुके वाबोचिगा आणि अंतु यया नाही ऐसे बोलिजे जे काही तेही सासची पाही येके परी तरी प्रबोधु जवनो हे तव निद्रे काय अंतु आहे की रात्री नसरे तव न पाहे तया आरवते तैसा जव पार्था विवेकुनुधवी माथा तव अंतु नाही अश्वत्था भवरूपाया वाजते वारे निवांत जवन राहे जेथीचे तेथ तव तरंगता अनंत म्हणावी चिकी म्हणवनी सूर्य जे हारपे तै मृगजळा भासु लोपे का प्रभा जाय दीपे मालवलेनी तैसे मूळ अविद्या खाये ते ज्ञान जै उभे होये तैची यया अंतु आहे एरहवी नाही तेवीची हा अनादी ऐसी ही आथी शाब्दी तो आळुनो हे अनुरोधी बोलाते या जे संसार वृक्षाच्या ठाई साचोकार तव नाही मानाही तया आदिकाई कोण होईल जो साच जेथून उपजे तया ते आदि हे साजे आता नाही चितो म्हणिजे कोठूनिया म्हणवनी जन्मेना आहे तैसिया सांगो कवण माये या लागी नाही पणेची होये अनादिहा वांझेची या लेका कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका के कल्पूपा व्योमकुसुमांचा पांडवा कवणे देठु तोडावा म्हणवनी नाही ऐसिया भवा आदिकैची जैसे घटाचे नाही पण असतची असे केले निवीण तैसा समूळ वृक्षु जाण अनादिहा अर्जुना ऐसे निपाही आद्यंतु ययासी नाही माझी स्थिती आभासे काही परीटवाळते ब्रह्मगिरीहूनी न निगे आणि समुद्रीही कीर नरिगे माझी दिसे वाउगे मृगांबुजैसे तैसा आद्यंती कीर नाही आणि साचही नोहे कही परीलटिकेपणाची नवाई पडी भासेगा नानारंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे तैसा नेणतया आपजे आहे ऐसा ऐसेनी स्थितीची वेळे भुलवी अज्ञानाचे डोळे लाघवी हरी मेखळे लोक जैसा आणि नसतीची श्यामिका व्योमी दिसे तैसी दिसो का तरी दिसणे ही क्षणा एका होय जाय स्वप्नी ही मानिले लटिके तरी निर्वाहो का एक सारिखे तेवी आभासू हा क्षणिके रिताचिगा देखता आहे आवडे घेऊ जाईजे तरी नातुडे जैसा टिकू कीजे माकडे जळा माझी तरंग भंगू सांडी पडे विजूही न पुरे होडे आभासासी तेणे पाडे होणे जाणे गा जैसा ग्रीष्म शेषींचा वारा नेणिजे समोर की पाठी मोरा तैसी स्थिती नाही तरुवरा भवरूपायया एवं आदिना अंतुस्थिती नारूपययासी आथी आता कायसी कुंथा कुंथी उन्मूलनी गा आपुलिया अज्ञानासाठी नभता थावला किरीटी तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निगा वाचून ज्ञाने वीण एके उपाय करिसी जितुके तिही गुंफसी अधिके रुखी ये मग किती खांदो खांदी यया हिंडावे ऊर्ध्वी अधि म्हणवनी मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने एरहवी दोरीची या उरगा डांगा मेळविता पैगा तो शिणुची वाउगा केला होय तरावया मृगजळाची गंगा
डोणी लागी धावता दांगा, माझी वोहळे बुडिजे पैगा, साच जेवी तेवी नाथिलिया संसारा, उपायी जाचतया वीरा, आपण पे लोपे वारा, विकोपी जाय म्हणवनी स्वप्नीचिया घाया, ओखदचेवोची धनंजया, तेवी अज्ञान मूळा यया, ज्ञानची खडग परीतेची लीला परजवे, तैसे वैराग्याचे नवे, अभंग बळ होआवे बुद्धी सीगा, उठिलेनी वैराग्ये जेणे, हा त्रिवर्गु ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुणे आताची गेले, हा ठायवरी पांडवा, पदार्थ जाती आघवा, विटवितो होआवा वैराग्य लाठू, मग देहा हंतेचे दळे, सांडूनी एकेची वेळे, प्रत्यक बुद्धी करतळे, हात वसावे निसळे विवेक साहणे, जे ब्रह्मास्मि बोधे सणाणे, मग पुरते निबोधे उठणे, एकलेची परिनिश्चयाचे मुष्टिबळ, पाहावे एक दोनी वेळ, मग तुळावे अतिचोखाळ, मननवरी पाठी हतियेरा आपणया, निदिध्यासे एक जालिया, पुढे दुजे नुरे लघाया पुरतेगा, ते आत्मज्ञानाचे खांडे, अद्वैत प्रभेचे निवाडे, नेदील उरो कवणेकडे, भववृक्षासी शरदागमीचा वारा, जैसा केरू फेडी अंबरा, का उदयला रवी अंधारा, घोटू भरी नाना उपवढ होता खेवो, नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो, स्वप्रतीतिधारेचा वाहो, करील तैसे तेव्हा ऊर्ध्वीचे मूळ, का अधीचे हन शाखा जाळ, ते काहीची न दिसे मृगजळ, चांदिणा जेवी ऐसे निगा वीरनाथा, आत्मज्ञानाचिया खड्गलता, छेदूनिया भवाश्वत्था ऊर्ध्वमूळा ते, ततः पदं तत्परिमार्गितव्यं, यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः, तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये, यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी. त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे, जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत, आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे, अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यासन केले पाहिजे. मग इदंतेसी वाळले, जे मीपणे वीण डाहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची, परिदर्पणाचे नि आधारे, एकची करून दुसरे, मुख पाहाती गव्हारे, तैसे नको हो, हे पाहाणे ऐसे असे वीरा, जैसा न बोडलिया विहिरा, मग आपलिया उगमी झरा, भरो निठाके, ना तरी आटलिया अंभ, निजबिंबी प्रतिबिंब, निहटे का नभी नभ, घटा भावी, नाना इंधनांशु सरलेया, वन्ही परते जेवी आपण पया, तैसे आपे आप धनंजया, न्याहाळणे जेगा, जिव्हे आपली चवी चाखणे, चक्षु निज बुबुळ देखणे, आहे तया ऐसे निरीक्षणे, आपुले पै, का प्रभेसी प्रभा मिळे, गगन गगनावरी लोळे, नाना पाणी भरले खोळे, पाणियाचिये, आपणची आपण याते, पाहिजे जे अद्वैते, ते ऐसे होय निरुते, बोलिजतु असे, जे पाहिजते नवीन पाहिजे, काही नेणणाची जाणिजे, आद्य पुरुष का म्हणिजे, जया ठायाते, तेथही उपाधीचा बोथंबा, घेऊनी श्रुती उभविती जिभा, मग नाम रूपाचा वडंबा, करीती वाया,
पै भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळघले पुढती न यो इया निगाले पैजा जेथ संसाराचिया पाया पुढा पळती वीतराग होडा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती मागा अहंतादि भावा आपुलिया झाडा देऊनी आघवेया पत्र घेती ज्ञानिये जया मूळ घरासी पैजेथुनी हे एवढी विश्वपरंपरेची वेलांडी वाढती आशा जैसी कोरडी निदैवाची जिये का वस्तूचे नेणणे आणिले थोर जगा जाणणे नाही ते नांदविले जेणे मी तू जगी पार्था ते वस्तू पहिले आपण पे आपुले पाहिजे जैसे हिवले हिवहिवे आणि कही एकतया वोळखण असे धनंजया तरी जया का भेटलिया येणेची नाही परीतया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरिसे महाप्रलयांबूचे जैसे भरलेपण निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर् गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्। ज्यांचे मान व मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या ठिकाणी स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या, ते सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात। जया पुरुषांचे कामन सांडोनी गेले मोहमान वर्षाती जैसे घन आकाशाते निकवड्या निष्ठुरा उबगिजे जेवी सोयरा तैसे नागवती विकारा वेटाळूजे फळली केळी उन्मूळे तैसी आत्मलाभे प्रबळे तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे आगी लागली या रुखी देखो निसैरा पळती पक्षी तैसे सांडिले अशेखी विकल्पीजे आईके सकळ दोषतृणी अंकुरिजती जिये मेदिनी तिये भेद बुद्धीची कहाणी नाही जयाते सूर्योदया सरिसी रात्री पळोनी जाय अपैसी गेली देह अहंता तैसी अविद्ये सवे पै आयुष्यहीना जीवाते शरीर सांडी जेवी अवचिते तेवी निदसुरे द्वैते सांडिले जे लोहाचे साकडे परिसा न जोडे अंधारू रवी जैसा द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया अगा सुख दुःखाकारे द्वंद्वे देही जिये गोचरे तिये जया का समोरे होती चिना स्वप्नीचे राज्य का मरण नोहे हर्ष शोकासी कारण उपवढलिया जाण जिया परी तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जे पुण्य पापी नघे पिजती सर्पी गरुड जैसे आणि अनात्म वर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरता तिजे सविचार राजहंसू जैसा वर्षोनी भूतळी आपला रसू अंशुमाळी मागवता आणि रश्मी जाळी बिंबासीची तैसे आत्मभ्रांती साठी वस्तू विखुरली बारा वाटी ते एकवटिती ज्ञानदृष्टी अखंड जे किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकुजयाचा बुडाला वोघु गंगेचा सिंधू माजी जैसा पै आघवेची आपलेपणे नुरेची जया अभिलाषणे जैसे येथूनी परहा जाणे आकाशा नाही जैसा अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बीज अंकुरू तैसा मनी जया विकारू उदैजेना
जैसा काढिलिया मंदराचळू राहे क्षीराब्धी निश्चळू तैसा नुठी जयासळू कामोर्मीचा चंद्रमा कळी धाला नदिसे कोणे आंगी वोसावला तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया हे किती बोलू असांगडे जेवी परमाणु नुरे वायू पुढे तैसे विषयांचे नावडे नावची जया एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाख्य हुताशे ते तेथ मिळती जैसे हेमी हेम तेथ म्हणिजे कवणे ठाई ऐसे ही पुससी काही तरी ते पदगा नाही वेचुजया दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाणिजे अमुके ऐसे म्हणिजे ते जे नभे न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ति तद्धाम परमं मम। ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो ना चंद्र ना अग्नी तेच माझे परमधाम आहे। पै दीपाचिया बंबाळी का चंद्र हनजे उजळी हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशी जे ते आघवेची दिसणे जया ते कान देखणे विश्वभास तसे जेणे लपालेनी जैसे शिंपीपण हारपे तव तव खरे होय रूपे कादोरी लोपता सापे फार होईजे तैसी चंद्र सूर्यादि थोरे ये तेजे जिये फारे तिये जयाचे नि आधारे प्रकाशती ते वस्तु की तेजो राशी सर्वभूतात्मक सरिसी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे म्हणौनी चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूच्या प्रकाशा या लागी तेज जे तेजसा ते वस्तूचे आंग आणि जयाच्या प्रकाशी जगहारपे चंद्रार्केसी सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी नातरी प्रबोधलिये वेळे ते स्वप्नींची डिंडिमा मावळे कानुरेची सांज वेळे मृगतृष्णिका तैसा जिये वस्तूच्या ठाई कोणीच का आभासु नाही ते माझे निजधाम पाही पाटाचे गा पुढती जे तेथ गेले तेन घेतीची माघवती पाऊले महोदधी का मिनले स्रोत जैसे का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयचिना माघारी परती जैसी नाना गेलिया अंतराळा न येतीची वन्ही ज्वाळा नाही तप्त लोहौ निजळा निघणे जेवी तेवी मजसी एकवट जे जाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा तेथ प्रज्ञा पृथ्वीचा रावो पार्थु म्हणे जी जी पसावो परी विनंती एकी देवो चित्त देतू तरी देवेसी स्वये एक होती मग माघवते जे न जेती ते देवेसी भिन्न आथी की अभिन्न जी जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येती हे असंबद्ध जे फुला गेले षटपद ते फुलेची होती पा पै लक्षाहुनी अनारिसे बाण लक्षी शिवोनी जैसे मागुते पडती तैसे येती चिते ना तरी तू चिते स्वभावे तरी कोणे कोणासी मिळावे आपण यासी आपण रूपावे शस्त्रे केवी म्हणौनी तुझसी अभिन्ना जीवा तुझा संयोग वियोग देवा न बोलो अवयवा शरीरेसी आणि जे सदा वेगळे तुझसी तया मिळणी नाही कोणे दिवशी मायेती न येती हे कायसी वाय बुद्धी तरी कोण गा तू ते
पावोनी नयेती माघवते, हे विश्वतो मुखा माते बुझावी जी। ये आक्षेपी अर्जुनाच्या, तो शिरोमणी सर्वज्ञांचा, तोषला बोध शिष्याचा देखोनिया। मग म्हणेगा महामती, माते पावोनी नयेती पुढती, ते भिन्न भिन्न रीती आहाती दोनी। जै विवेके खोले पाहिजे, तरी मी ते चिते सहजे, ना आहाच वाहाच तरी दुजे, ऐसे ही गमती। जैसे पाणियावरी वेगळ, तळपता दिसती कल्लोळ, येरहवी तरी निखिळ पाणी चिते। का सुवर्णाहुनी आने, लेणी गमती भिन्ने, मग पाहिजे तव सोने अवघे चिते। तैसे ज्ञानाची ये दिठी, मजसी अभिन्न चिते किरीटी, येर भिन्नपणे ते उठी अज्ञानास्तव। आणि साचोकारेनी वस्तु विचारे, कैचे मज एकासी दुसरे, जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसिजेल। आघवेची आकाश सूनी पोटी, बिंबची जै आते खोटी, तै प्रतिबिंब के उठी के रश्मी शिरे। का कल्पांतियाचिया पाणिया, कायवोत भरिती धनंजया, म्हणूनी कैचे अंश अविक्रिया एकामज। परी ओघाचे निमेळे, पाणी उजू परी वाकुडे जाले, जाले रवी दुजे पण आले तोय बगे। व्योम चौफळे की वाटोळे, हे ऐसे कायसयाही मिळे, परी घटमठी वेटाळे तैसे ही आथी। हागा निद्रेचे नि आधारे, काय एकले नि जग न भरे, स्वप्नीचे नि जै अवतरे रायपणे। का मिनले नि किडाळे, वाणी भेदासिये सोळे, तैसा स्वमाये वेटाळे शुद्ध जैमी। तै अज्ञान एक रूढे, तेणे कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरूनि कीजे पुढे देहो मी ऐसे। मम एवांशो जीवलोके, जीवभूतः सनातनः, मनश्चष्ठानीन्द्रियाणि प्रकृतेस्थानि कर्षति। या देहात हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे, आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो। ऐसे शरीराची एवढे, जै आत्मज्ञान वेगळे पडे, तै माझा अंशु आवडे थोडेपणे। समुद्र का वायुवशे, तरंगाकार उल्लसे, तो समुद्रांशु ऐसा दिसे सानिवा जेवी। तेवी जडाते जीवविता, देह अहंता उपजविता, मी जीवगमे पंडुसुता जीवलोकी। पै जीवाचिया बोधा, गोचरू जो हा धांदा, तो जीवलोक शब्दा अभिप्रावो। अगा उपजणे निमणे, हे साच चिजे का मानणे, तो जीवलोकुमी म्हणे संसारूहन। एवं विध जीवलोकी, तू माते ऐसा अवलोकी, जैसा चंद्रुका उदकी उदकातीत। पै काश्मीरा चारवा, कुंकुमावरी पांडवा, आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे। तैसे अनादिपण न मोडे, माझे अक्रियत्व न खंडे, परी करता भोक्ता ऐसे आवडे, ते जाणगा भ्रांती। किंबहुना आत्मा चोखटू, होऊनी प्रकृतीसी एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया। पै मनादिसाही इंद्रिये, श्रोत्रादि प्रकृती कार्ये, तिये माझी म्हणूनी होये व्यापारारूढ। जैसे स्वप्नी परिव्राजे, आपण पया आपण कुटुंब होईजे, मग तयाचे निधाविजे मोहे सैरा। तैसा आपलिया विस्मृती, आत्मा आपणची प्रकृती, सारिखा गमोनी पुढती तियेसीची भजे।
मनाच्या रथी वळघे श्रवणाच्या द्वारे निघे मग शब्दाची आरिघे राना माझी तोची प्रकृतीचा वागोरा करी त्वचेचिया मोहरा आणि स्पर्शाचिया घोरा वना जाय कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे कारसनेचिया वाटा निघो निगा सुहटा रसाचा दरकुटा भरोची लागे ना तरी येणे चिघ्राणे जै देहांशुकरी निघणे मग गंधाची दारुणे आडवे लंघी ऐसे निदेहेंद्रिय नायके धरूनी मन जवळिके भोगिजती शब्दादिके विषय भरणे शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून मनसहित इंद्रिय बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. परी करता भोगता ऐसे हे जीवाचे तैची दिसे जै शरीरी का पैसे एका धिये जैसा आथिला आणि विलासिया तैची ओळख होये धनंजया जै राजसेव्या ठाया वस्तीसिये तैसा अहंकर्तृत्वाचा वाढू का विषयेंद्रियांचा धुमाडू हा जाणिजे तै निवाडू जै देह पाविजे अथवा शरीराते सांडी तर्ही इंद्रियांची तांडी हे आपणयासवे काढी घेऊनी जाय जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती कासाई खडेयाची गती सूत्रतंतू नाना मावळते नितपने नेईजती लोकांची दर्शने हे असो द्रुती पवने नेईजे जैसी तेवी मनष्ष्ठायया इंद्रियाते धनंजया देहराजुने देहा पासूनि गेला. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. हा जीवात्मा कान डोळे त्वचा जीभ नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. मग येथ अथवा स्वर्गी जेथ जे देह आपंगी तेथ तैसेची पुढती पांगी मनादिक जैसा मालवलिया दिवा प्रभेसी जाय पांडवा मग उजळिये तेथ ते धवा तैसाची फाके परी ऐसैसिया राहाटी अविवेकियांचे दिठी ये तुले हे किरीटी गमेची गा जे आत्मा देहासी आला आणि विषयो येणेची भोगिला अथवा देहो निगेला हे साचची मानिती एरहवी येणे आणि जाणे का करणे हन भोगणे हे प्रकृतीचे तेणे मानियेले. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा 3 गुणांनी युक्त असताही त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्वतः ओळखतात. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वतः जाणतात, परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. परी देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे तिये चळवळेचे निलोभे आला म्हणती तैसे चितया संगती
इंद्रिये आपुलाल्या अर्थी वर्तती, तया नाव सुभद्रापती भोगणे जया. पाठी भोग क्षीण आपैसे, देह गेलिया ते न दिसे. तेथे गेला गेला ऐसे, बोभा तिगा. पैरुखू डोलतू देखावा, तरी वारा वाजतू मानावा. रुखनसे तेथे पांडवा, नाही तोगा. का आरिसा समोर ठेविजे, आणि आपण पेतेथ देखिजे. तरी तेधवाची जाले मानिजे, काय आधी नाही. का परता केलिया आरिसा, लोपू जाला तया आभासा. तरी आपण पे नाही ऐसा, निश्चयो करावा. शब्द तरी आकाशाचा, परी कपाळी पिटे मेघाचा. का चंद्री वेगु अभ्राचा, आरोपिजे. तैसे होई जे जाई जे देहे, ते आत्मसत्ते अविक्रिये. निष्टंकिती गा मोहे, आंधळे ते. येथ आत्मा आत्मयाच्या ठाई, देखिजे देहीचा धर्मु देही. ऐसे देखणे ते पाही, आन आहाती. ज्ञाने का जयाचे डोळे, देखोनी न राहाती देहींचे खोळे. सूर्यरश्मी आणियाळे, ग्रीष्मी जैसे. तैसे विवेकाचे निपैसे, जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे. ते ज्ञानिये देखती ऐसे, आत्मयाते. जैसे तारागणी भरले, गगन समुद्री बिंबले. परी ते तुटोनी नाही पडिले, ऐसे निवडे. गगन गगनीची आहे, हे आभासे ते वाये. तैसा आत्मा देखती देहे, गवसिलाही. खळाळाच्या लगबगी, फेडूनी खळाळाच्या भागी. देखिजे चंद्रिका का उगी, चंद्री जेवी. का नाडरची भरे शोषे, सूर्यू तो जैसा तैसाची असे. देह होता जाता तैसे, देखती माते. घटुमठू घडले, तेची पाठी मोडले. परी आकाश ते संचले, असतची असे. तैसे अखंडे आत्मसत्ते, अज्ञान दृष्टी कल्पिते. हे देहची होते जाते, जाणती पुढे. चैतन्य चढेवा बोहटे, चेष्टवीना चेष्टे. ऐसे आत्मज्ञाने चोखटे, जाणती ते. आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणुही उगाणा घेईल. सकळ शास्त्रांचे येईल, सर्वस्व हाता. परी ते व्युत्पत्ती ऐसी, जरी विरक्ती नरिगे मानसी. तरी सर्वात्मका मजसी, नभेची भेटी. पै तोंड भरो का विचारा, आणि अंतःकरणी विषयांसी थारा. तरी नातुडे धनुर्धरा, त्रिशुद्धीमी. हा गावो सणतयाच्या ग्रंथी, काई तुटती संसार गुंती. की परिवसिलिया पोथी, वाचिली होय. नाना बांधोनिया डोळे, घ्राणीला विजती मुक्ता फळे. तरी तयांचे काय कळे, मोलमान. तैसा चित्ती अहंते ठावो, आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो. ऐसे निकोडी एक जन्म जावो, परीन पविजे माते. जो एकमीका समस्ती, व्यापकू असे भूतजाती. ऐकतिये व्याप्ती, रूप करू. यदादित्यगतं तेजो, जगद्भासयतेऽखिलम्. यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ, तत्तेजो विद्धि मामकम्. सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, जे तेज चंद्रात आहे आणि जे अग्नीत आहे, ते माझेच तेज आहे, असे तू जाण. तरी सूर्या सकट आघवी, हे विश्वरचना जे दावी. ते दीप्ती माझी जाणावी, आद्यंती आहे. जळशोषूनि गेलिया सविता, ओलांश पुरवी तसे जे माघवता. ते चंद्री पंडुसुता, ज्योत्स्ना माझी. आणि दहन पाचन सिद्धी,
करी तसे जे निरवधी ते हुताशी तेजो वृद्धी माझी चिगा गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वास् सोमो भूत्वा रसात्मकः। आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो। मी रिगालो असे भूतळी म्हणूनी समुद्र महाजळी हे पासू चिढे पुळी विरेचिना आणि भूतेही चराचरे हे धरितसे जिये अपारे तिये मीची धरी धरे रिगोनिया गगनी मी पंडुसुता चंद्राचे निमिसे अमृता भरला जालो चालता सरोवरू तेथून फाकती रश्मिकर ते पाट पेलूनी अपार सर्वोषधींचे आगर भरित असे मी ऐसेनी सस्यादिका सकळा करी धान्य जाती सुकाळा हे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता आणि निपजविले अन्न तरी तैसे कैसे दीपन जेणे जिरूनि समाधान भोगिती जीव। अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्। मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण व अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन 4 प्रकारचे अन्न पचवितो। म्हणूनी प्राणिजातांच्या घटी करूनी कंदावरी आगिठी दीप्ती जठरी ही किरीटी मीची जालो प्राणापानाच्या जोडभाती फुंक फुंकोनिया अहोराती आटी तसे नेणो किती उदरा माझी शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे की विदग्धे परीमीची गा चतुर्विधे अन्ने पची एवं मीची आघवे जना निरविते मीची जीवन जीवनी मुख्य साधन वन्ही मीची आतायसिया ही वरी काई सांगो व्याप्तीची नवाई येथ जुजे नाहीची घेई सर्वत्र मीगा तरी कैसोनी पावेखे सदा सुखिये एके एके तिये बहुदुःखे क्रांत भूते जैसी सगळिये पाटणी एकेच दीपे दिवे लावणी जालिया कान देखणी उरली एके ऐसी हन उखी विखी करीत आहासी मानसिकी तरी परिसते ही निकी शंका फेडू पै आघवा मीची असे येथ नाही कीर अनारिसे परी प्राणियांची या उल्लासे बुद्धी ऐसा जैसे एकची आकाशध्वनी वाद्यविशेषी आनानी वाजवे पडे भिन्नी नादांतरी कालोकचेष्टी वेगळाला जो हा एकुची भानू उदैला तो आनानी परी गेला उपयोगासी नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजविले आप तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा अगानेणा आणि चतुरा पुढा निळयांचा दुसरा नेणा सर्पत्वे जाला येरा सुखा लागी हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख तैसा सज्ञानांसी मी सुख दुःख तो अज्ञानांसी सर्वस्य चां हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्। मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे। माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि अपोहनही होतात। सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे। तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे।
एरहवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी परी संतांसवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी येणेची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी ते आपे आप देखो नि देखी मिया आत्मेनि सदा सुखी येथे मी वाचून अवलोकी आन हेतु असे अगा सूर्योदयो जालिया सूर्ये सूर्यची पहावा धनंजया तेवी माते मिया जाणावया मीची हेतू ना शरीर पराते सेविता संसार गौरवची ऐकता देही जयांची अहंता बुडो निठेली ते स्वर्ग संसारा लागी धावता कर्म मार्गी दुःखाच्या सेलभागी विभागी होती परी हेही होणे अर्जुना मजची स्तवतया अज्ञाना जैसा जागताची हेतु स्वप्ना निद्रेते होय पय्यभ्रे दिवसू हरपला तोही दिवसेची जाणो आला तेवी मी नेणो निविषयो देखिला मजची स्तव भूती एवं निद्रा का जागणिया प्रबोधुची हेतु धनंजया तेवी ज्ञाना अज्ञाना जीवांचिया मीची मूळ जैसे सर्पत्वा का दोरा दोरूची मूळ धनुर्धरा तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा मियाची सिद्धू म्हणौनी जैसा असे तैसया माते नेणोनी धनंजया वेदू जाणू गेला तवतया जालिया शाखा तरी तिही शाखा भेदी मीची जाणीजे त्रिशुद्धी जैसा पूर्वापरा नदी समुद्र चिठी आणि महासिद्धांतापासी श्रुतिहारपती शब्देसी जैसिया सगंधा आकाशी वातलहरी तैसे समस्त ही श्रुतिजात ठाके लाजिले ऐसे निवांत ते मीची करी यथावत प्रकटोनिया पाठी श्रुती सहित अशेष जगहारपे जेथ निशेष ते निज ज्ञान ही चोख जाणता मीची जैसे निदेलिया जागिजे तेव्हा स्वप्नींचे कीर नाही दुजे परी एकत्व ही देखो पाविजे आपलेची तैसे आपले अद्वयपण मी जाणतसे दुजे नवीन तयाही बोध कारण जाणता मीची मग आगी लागलिया कापुरा ना काजळी ना वैश्वानरा उरणे नाही वीरा जयापरी तेवी समूळ विद्या खाये ते ज्ञानही जै बुडोनी जाये तर्ही नाही कीरनो हे आणि नसाहे असणेही पै विश्व घेऊनी गेला मागेसी तया चोरा ते कवण के गिवसी के कोणी एकी दशा ऐसी शुद्ध तेमी ऐसी जडा जड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती ठीकेली निरुपाहिती आपुल्या रूपी तो आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा व्योमींचा चंद्रोदयो जैसा क्षीरार्णवी का प्रतिभीती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांदतसे बोधू तरी बाप वस्तु स्वभावो फावे तव तव गोडिये थावो म्हणौनी अनुभवियांचा रावो अर्जुन म्हणे जी व्यापकपण बोलता निरुपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देवो ते एक वेळ अव्यंगवाणे की जो कामज कारणे तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले पै अर्जुना आम्ही ही वाडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय की जे न जोडे पुसते ऐसे आजी मनोरथांसी फळ
जोडलासी तू केवळ जे तोंड भरूनी निखळ आलासी पुसो जे अद्वैतावरी ही भोगिजे ते अनुभवीच तू विरजे पुसोनी मज माझे देतासी सुख जैसा आरिसा आलिया जवळा दिसे आपण पे आपला डोळा तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी तुवा नेणो निपुसावे मग आम्ही परिसौ बैसावे तो गा हा पाडू नव्हे सोयरेया ऐसे म्हणवनी आलिंगिले कृपादृष्टी अवलोकिले मग देवो काय बोलिले अर्जुनेसी पै दोही ओठी एक बोलणी दोही चरणी एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे एवं आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाते सांगते पुसते येथे दोन्ही एक ऐसा बोलत देवो भुलला मोहे अर्जुना ते आलिंगूनि ठाये मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे जाले इक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ जे संवाद सुखाचे रसाळ नासेल थिते आधीच आम्ही यया काही नरनारायणासी भिन्न नाही परी आता जिरो माझ्या ठाई वेगुहा माझा या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे वीरेशा पैगातो तुवा कैसा प्रश्न केला जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता तो परतो निमागुता प्रश्नावळीची कथा ऐको आला येथ सद्गदे बोले अर्जुने जी जी म्हणितले निरुपाधिक आपुले रूप सांगा यया बोला तो शारंगी तेची सांगा वया लागी उपाधी दोही भागी निरूपित असे पुसिलिया निरुपहित उपाधिका सांगे येथ हे कोणाही प्रस्तुत गमे जरी तरी ताकाचे अंश फेडणे याची नावलोणी काढणे चोखाची शुद्धी तोडणे कीडची जेवी बाबुळीची सारावी हाते परी पाणी तव असे आईते अभ्रची जावे गगनते सिद्धची की वरील कोंडियाचा गुंडाळा झाडून केलिया वेगळा कणू घेता विरंगोळा असे काई तैसा उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता ते कोणतेही न पुसता निरुपाधिक जैसेन सांगणेवरी बाळापतीसी रूप करी बोलनिमालेपणे विवरी अचर्चाते पै सांगणे या जोगे नव्हे तेथींचे सांगणे ऐसे आहे म्हणूनी उपाधी लक्ष्मी नाहे बोलिजे आदी पाडव्याची चंद्ररेखा निरुती दावावया शाखा दाविजे तेवी औपाधिका बोली या द्वाविमौ पुरुषौ लोकी शरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते। या विश्वात नाशवान आणि अविनाशीही असे दोन प्रकारचे पुरुष आहे। त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा अविनाशी म्हटला जातो। मग तो म्हणे गा सव्यसाची पै ये संसार पाटणीची वस्ती साविया टाची दुपुरुषी जैसी आघवाची गगनी नांदत दिवो रात्री दोन्ही तैसे संसार राजधानी दोन्हीची हे आणि कही तिजा पुरुषु आहे परी तो या दोहींचे नाव न साहे जो उदेला गावे सिखाये दोही ते यया परी ते तव गोठी असो आधी दोन्हींची हे परियेसो जे संसार ग्रामावसो आले असती एक आंधळा वेडा पंगू येर सर्वांगे पुरता चांगू परी ग्राम गुणे संगू घडला दोघा तया एका नामक्षरू
येरा ते म्हणती अक्षरू इही दोहीची परी संसारू कोंदला असे आता अक्षरू तो कवणू अक्षरू तो किंलक्षणू हा अभिप्रायो संपूर्णू विवंचुगा तरी महदहंकारा लागुनिया धनुर्धरा तृणांतीचा पांगोरा वरी पैगा जे काही साने थोर चालते अथवा स्थिर किंबहुना गोचर मनबुद्धी सिजे जे तुले पाच भौतिक घडते जे नामरूपा सापडते गुणत्रयाच्या पडते कामठाजे भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेणे काळासी जू खेळणे जिही कवडा जाणणेची विपरीते जे जे काही जाणीजे ते जे प्रतिक्षणी निमते होऊनिया अगा काढूनी भ्रांतीचे दांग उभवी सृष्टीचे आंग हे असो बहुजग जयानाम पै अष्टधा भिन्न ऐसे जे दाविले प्रकृतिमिसे जे क्षेत्रद्वारा 36 भागी केले हे मागील सांगो किती अगा आताची जे प्रस्तुती वृक्षाकार रूपाकृती निरूपिले ते आघवेची साकारे कल्पुनी आपण पया पुरे जाले असे तदनुसारे चैतन्यची जैसा कुहा आपणची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे मग क्षोभला समारंभे घाली तेथ कासलिली असताची असे व्योमावरी व्योम बिंबे जैसे अद्वैत होऊनी तैसे द्वैते घेपे अर्जुना गाया परी साकार कल्पूनी पुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ पै स्वप्नी सेजार देखिजे मग पहुडणे जैसे तेथ कीजे तैसे पुरी शयन देखिजे आत्मयासी पाठी तिये निद्रेचे निभरे मी सुखी दुःखी म्हणत घोरे अहम ममतेचे निथोरे वोसणाये सादे हा जनकू हे माता हा मी गौरहीन पुरता पुत्रवित्त कांता माझे हे ना ऐसिया वेघोनी स्वप्ना धावत भव स्वर्गाची राना तया चैतन्या नाम अर्जुना क्षरपुरुषुगा आता ऐक क्षेत्रज्ञू येणे नामे जयाते बोलणे जगजीवू का म्हणे जिये दशेते जो आपुले निविसरे सर्वभूतत्वे अनुकरे तो आत्मा बोलिजे क्षरे पुरुष नामे जे तो वस्तुस्थिती पुरता म्हणूनी आली पुरुषता वरी देहपुरी निदैजता पुरुष नामे आणि क्षरपणाचा नाथिला आळुयया ऐसेनी आला जे उपाधीची आतला म्हणूनिया जैसी खळाळीची या उदका सरसी आंदोळे चंद्रिका तैसा विकारा औपाधिका ऐसा चिगमे का खळाळू मोटका शोषे आणि चंद्रिका तैसरिसीच भ्रंशे तैसा उपाधिनाशी न दिसे उपाधिकू ऐसे उपाधीचे निपाडे क्षणिकत्व याते जोडे तेणे खोकरपणे घडे क्षर हे नाम एवं जीव चैतन्य आघवे हे क्षर पुरुष जाणावे आता रूप करू बरवे अक्षरासी तरी अक्षरू जो दुसरा पुरुष पै धनुर्धरा तो मध्यस्थुगा गिरिवरा मेरू जैसा जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी इही न भेदे तिही भागी तैसा दोही ज्ञानाज्ञानांगी पडे ना जो ना यथार्थ ज्ञाने एक होणे ना अन्यथात्वे दुजे घेणे ऐसे निखळजे नेणणे ते चिते रूप पासुता निशेष जाये ना घट भांडादि होये तया मृत्पिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे पै आटोनी गेलिया सागरू मग तरंगुना नीरू तया ऐशी अनाकारू जे दशागा
पार्था जागणे तरी बुडे, परी स्वप्नाचे काही न मांडे, तैसिये निद्रे सांगडे न्याहाळणे जे, विश्व आघवेची मावळे आणि आत्मबोधु तरी नुजळे, तिये अज्ञान दशे केवळे अक्षरूनाम सर्वाकळी सांडिले जैसे, चंद्रपण उरे अवसे रूप जाणावे तैसे अक्षराचे, पै सर्वोपाधी विनाशे हे जीवदशा जेथ पैसे, फळपाकात जैसे झाड बीजी तैसे उपाधी उपहित, थोकोनी ठाके जेथ तया ते अव्यक्त बोलती गा, घन अज्ञान सुषुप्ती तो बीज भावो म्हणती, येर स्वप्न हन जागृती फळभावो तयाचा, जयासी का बीज भावो वेदांती केला ऐसा आवो, तो तया पुरुषा ठावो अक्षराचा, जेथूनी अन्यथा ज्ञान फाकोनी जागृती स्वप्न, नाना बुद्धीचे रान रिगाले असे, जीवत्व जेथुनी किरीटी विश्व उठतची उठी, ते उभय भेदांची मिठी अक्षरू पुरुषू, येरुक्षर पुरुषू काजनी, जिही खेळे जागृती स्वप्नी, तिया अवस्था जो दोन्ही विया लागा, पै अज्ञान घन सुषुप्ती ऐसे सिजे का ख्याती, या उणी एकी प्राप्ती ब्रह्माची जे, साचची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभावो साचोकारा म्हणो येता, परी प्रकृती पुरुषे दोनी अभ्रे जाली जिये गगनी, क्षेत्र क्षेत्रज्ञु स्वप्नी देखिला जिये, हे असो अधोशाखा या संसार रूपा रुखा, मूळते रूप पुरुषा अक्षराचे, हा पुरुष का म्हणिजे जे पूर्णपणे चिनिजे, पै माया पुरी पहुडिजे तेणे हि बोले, आणि विकारांची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी, नेणिजे जिये माझारी ते सुषुप्ती गाहा, म्हणोनी यया आपैसे शरणे यानसे, आणि केही हान नाशे ज्ञाना उणे, या लागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू, केला देशी थोरू सिद्धांताच्या, ऐसे जीव कार्य कारण जया माया संगुची लक्षण, अक्षर पुरुषू जाण चैतन्यते. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः, यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः. परंतु या दोन्हींपेक्षा उत्तम पुरुष तर निराळाच आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो. याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो. आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी, तया हरपती घनी अज्ञान तत्वी, ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया, जैसा वन्ही काष्ठ जाळूनिया स्वये जळे, तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तु देऊनी गेले, ऐसे जाणणे निवीण उरले जाणते जे, ते तोगा उत्तम पुरुषू जो तृतीय का निष्कर्षू, दोहींहून आणिकू मागिला जो, सुषुप्ती आणि स्वप्ना पासुनी बहुवे अर्जुना, जाणणे जैसे आना बोधाचेची, का रश्मी हन मृगजळा पासुनी अर्क मंडळा, अफाटू तेवी वेगळा उत्तमुगा, हे ना काष्ठींचा काष्ठाहुनी, अनारिसा जैसा वन्ही तैसाक्षराक्षरा पासुनी आनचितो, पैग्रासूनी आपली मर्यादा, एक करीत नदी नदा, उठी कल्पांती उदावादा, एकार्णवाचा, तैसे स्वप्नना सुषुप्ती, ना जागराची गोठी आथी, जैसी गिळली दिवो राती
प्रळयते जे मग एकपण ना दुजे असे नाही जे नेणिजे अनुभव निर्बुजे बुडाला जेथे ऐसे आथिजे काही ते तो उत्तम पुरुषू पाही जे परमात्मा इही बोलिजे नामी तेथी येथ न मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसुता जैसी बुडणे याची वार्ता थडियेचा कीजे तैसे विवेकाची काठी उभे ठाकले या किरीटी पारावाराची या गोठी करणे वेदा म्हणूनी पुरुषोक्षराक्षरू दोन्ही देखोनी अवरू याते म्हणती परू आत्मरूप अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवरी सूचिजेगा अवधारी पुरुषोत्तमू एरवी न बोलणेची बोलणे जेथींचे सर्व नेणिवा जाणणे काहीच न होनी होणे जे वस्तुगा सोहम तेही अस्तवले जेथ सांगतेची सांगणे झाले द्रष्टृत्वेसी गेले दृश्य जेथ आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणो नये प्रभा जरी कैसोनी हे लाभा जाये चिना का घ्राणा फुला दोही द्रुती असे जे माझारीला ठाई ते न दिसे तरी नाही ऐसे बोलो नये तैसे द्रष्टा दृश्य हे जाये मग कोण म्हणे काय आहे हेची अनुभवे तेची पाहे रूपतया जो प्रकाश्ये वीण प्रकाशू ईशितव्ये वीण ईशू आपणे नीची अवकाशू वसवीत असे जो नादे ऐकिजता नादू स्वादे चाखिजता स्वादू जो भोगिजतसे आनंदू आनंदेची जो पूर्णतेचा परिणामू पुरुषुगा पुरुषोत्तमू विश्रांतीचाही विश्रामू विराला जेथे सुखासी सुख जोडिले जे तेज तेजासी सापडले शून्य ही बुडाले महाशून्यी जिये जो विकासाही वरी उरता ग्रासा तेही ग्रासूनि पुरता जो बहुते पाडे बहुता पासूनि बहु पै नेणतया प्रती रूपेपणाची प्रतीती रूपे न होऊनी शुक्ती दावी जेवी का नाना अलंकार दशे सोने न लपत लपाले असे विश्व न होनिया तैसे विश्व जो धरी हे असो जलतरंगा नाही सिनाने पण जेवीगा तेवी दिसता प्रकाशू जगा आपणची जो आपलिया संकोच विकाशा आपणची रूप वीरेशा हा जळी चंद्रहन जैसा समग्रगा तैसा विश्वपणे काही होये विश्वलोपी कही न जाये जैसा रात्री दिवसे नोहे द्विधारवी तैसा काही चिकोणीकडे कायिसेनिही वेची न पडे जयाचे सांगडे जयासीची यस्माक्षरमतीतोह मक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे म्हणून लोकांत आणि वेदांतही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. जो आपण पेची आपण या प्रकाशितसे धनंजया काय बहु बोलो जया नाही दुजे तो गामी निरुपाधिकू क्षराक्षरोत्तमू एकू म्हणौनी म्हणे वेदलोकू पुरुषोत्तमू. यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. हे भारता, जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच बसतो. परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया जाणे जो पाहलेया ज्ञानमित्रे शैलिया आपुले ज्ञान
जैसे नाहीची होय स्वप्न तैसे स्फुरते त्रिभुवन वावो जाले का हाती घेतलिया माळा फिटे सर्पा भासाचा कांटाळा तैसा माझे निबोधे टवाळा नागवे तो लेणे सोनेची जो जाणे तो लेणे पण ते वावो म्हणे तेवी मी जाणो निजेणे वाळीला भेदू मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीची एकू स्वतः सिद्धू जो आपणे नसी भेदू नेणो निया जाणे तेणेची सर्व जाणितले हेही म्हणणे थे कुले जे तया सर्व उरले द्वैत नाही म्हणवनी माझिया भजना उचितू तोची अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाचिया क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागरची पणे अमृतची होऊनी मिळणे अमृती जेवी 15.5 मिसळावे तै 15.5 होवावे तेवी मी जालिया संभवे भक्ती माझी हागा सिंधूसी आनी होती तरी गंगा कैसे निमिळती म्हणवनी मी न होता भक्ती अन्वयो आहे ऐसिया लागी सर्व प्रकारी जैसा कल्लोळू अनन्यु सागरी तैसा माते अवधारी भजिन्न लाजो सूर्या आणि प्रभे एकवंकी जेणे लोभे तो पाडू मानू लाभे भजनातया इति गुह्यतमं शास्त्रम् मिदमुक्तं मया नघ एतत् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15ोऽध्यायः। हे निष्पाप अर्जुना, असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे। याचे तत्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो। एवं कथिलयादारभ्य हे जे सर्वशास्त्रैकलभ्य उपनिषदा सौरभ्य कमळदळा जेवी हे शब्द ब्रह्माचे मथिते व्यासप्रज्ञेचे निहाते मथूनि काढिले आयिते सार आम्ही जे ज्ञानामृताची जान्हवी जे आनंदचंद्रींची 17वी विचार क्षीरार्णवींची नवी लक्ष्मी जे हे म्हणवनी आपुले निपदे वर्णे अर्थाचे निजीवे प्राणी मी वाचोनी हो नेणे आन काही क्षराक्षरत्वे समोर जाले तयांचे पुरुषत्व वाळिले मग सर्वस्व मज दिधले पुरुषोत्तमी म्हणवनी जगी गीता मिया आत्मेनि पतिव्रता जे हे प्रस्तुत तुवा आता आकर्णिली सासची बोलाचे नभे हे शास्त्र पै संसारू जिणते हे शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये परी तुझ पुढा सांगितले ते अर्जुना ऐसे झाले जे गौप्य धन काढिले माझे आजी मज चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेपू होता पार्था तया गौतमू जालासी आस्था निधी तुगा चोखटिवा आपुलिया पुढिला उगाणा घेयावया तया दर्पणाची चिपरी धनंजया केली आम्हा का भरले चंद्र तारांगणी नभसिंधू आपण या माझी आणि तैसा गीते सिमी अंतःकरणी सुदला तुवा जे त्रिविध मळिकटा तू सांडिलासी सुभटा म्हणवनी गीते सिमज वसवटा जाला सिगा परी हे बोलो काय गीता जे हे माझी उन्मेषलता जाणे तो समस्ता मोहामुके सेविली अमृत सरिता रोगू दवडूनि पंडुसुता अमरपण उचिता देवनी घाली तैसी गीता हे जाणितलिया काय विस्मयो मोह जावया
परी आत्मज्ञाने आपणपया मिळिजे येथ जया आत्मज्ञानाच्या ठाई कर्म आपुले या जीविता पाही होऊनिया उतराई लया जाय हरपले दावून जैसा मागुसरे वीर विलासा ज्ञान चिकळ सवळ घे तैसा कर्म प्रसादाचा म्हणूनी ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो ते श्रीकृष्ण वचनामृत पार्थी भरोनी असे वो संडत मग व्यास कृपा प्राप्त संजयासी तो धृतराष्ट्र राया सूतसे पान करावया म्हणूनी जीविता तू तया नोहेची भारी एरहवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी परी सेखी तेची उजरी पातला भली जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले परी फळपाकी दुणावले देखिजे जेवी तैसी श्रीहरी वक्त्रींची अक्षरे संजये सांगितली आदरे तिही अंधुतोही अवसरे सुखिया झाला तेची मराठे निविन्यासे मिया उन्मेषे ठसे ठोंबसे जी जाणे नेणे तैसे निरोपिले सेवंतीये अरिसी काही आंग पाहता विशेषू नाही परी सौरभ्य नेले तिही भ्रमरी जाणिजे तैसे घडते प्रमेय घेईजे उणे ते मज देईजे जे नेणणे हेची सहजे रूपकी बाळा तरी नेणते जरी होये तरी देखो निबापकी माये हर्षकेही न समाये चोज करीती तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी लाडैजे तेची ग्रंथाचे निव्याजे जाणिजोजी आता विश्वात्मकू हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेवो म्हणे इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां 15 पंचदशोऽध्यायः।